विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आज आंदोलन केलेले आहे। बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झालेले आहेत। एमपीएससीचा खेळ थांबवा, विद्यार्थ्यांचा जीव वाचवा अशा घोषणा या दरम्यान देण्यात आल्या। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। विरोधक बेरोजगारीच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले आहेत। आज सभागृहाचं कामकाज सुरू होण्याआधी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर येऊन हे आंदोलन केलेले आहे। एमपीएससीचा खेळ थांबवा, विद्यार्थ्यांचा जीव वाचवा अशा आशयाचे बॅनर घेऊन विरोधक पायऱ्यांवर उभे होते। एमपीएससीची भरती जाळी होते, जाहिरात निघते, जाहिरात निघाल्यानंतर परीक्षा होतात, परीक्षा झाल्यानंतर निकाल राखून ठेवले जातात। हे एक षडयंत्र आहे। मग तुम्ही जाहिरात देताना ज्या त्रुटी आहेत त्या जाहिरातीतल्या त्रुटी तुम्ही का काढत नाही? परत कोर्ट केसेस होतात आणि त्या भरतीला किंवा त्या निकालावर स्टे त्या ठिकाणी येतो। मग 50 वर्षानंतर 60 वर्षानंतर तुम्हाला एमपीएससी मधल्या जाहिरातीसुद्धा तुम्हाला व्यवस्थित काढता येत नाहीत का? एमपीएससीची जाहिरात ही चुकीची काढायची म्हणजे भरती लांबते आणि आर्थिक बोजा सरकारवर या ठिकाणी पडायला अजून 2-3 वर्ष वेळ लागतो, अशी अवस्था आहे। एमपीएससीच्या परीक्षांवरून विरोधकांनी सरकारला अनेक सवाल केलेले आहेत, सोबतच टीकाही केलेली आहे। एमपीएससीच्या भरतीच्या जाहिरातींमध्ये चुका करायच्या म्हणजे भरती लांबते असा प्रयत्न सरकारचा आहे, असा आरोपही विरोधकांनी केलेला आहे।